य ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीभगवतां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत श्री राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वं च कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभुजीज माताजीज आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्रीमद भागवतम कक्षेमध्ये। आपण मागच्या अध्यायामध्ये अध्याय क्रमांक 14 मध्ये पाहिलं की कशा प्रकारे भगवंतांच्या त्यांच्या भगवत धामामध्ये परतल्यानंतर पांडव मध्ये पांडव as such हे भगवंतांपासून खूप विरह त्यांना वाटत आहे, कारण सुरुवातीपासून भगवंतांना आपल्या कुटुंबात पैकीलच एक सदस्य असे राहून पांडव हे लहानाचे मोठे झालेले आहेत आणि प्रत्येक अडचणीच्या प्रत्येक कार्य करताना कोणताही निर्णय घेताना
पांडवांनी भगवंतांच्याच उपदेशाचा आश्रय घेतलेला आहे. त्यामुळे ज्यावेळेस भगवंतांची या पृथ्वी तलावर त्यांच्या लीला पूर्ण करून भगवत धामात जाण्याची वेळ आली, त्यावेळेस युधिष्ठिर महाराज यांचं मन हे मानण्यासाठी तयार नव्हतं. आणि त्यामुळे आपण पाहतो, की किती सारे तार्किक तार्किक म्हणजे वेगवेगळे तर्क लावून प्रश्न विचारले युधिष्ठिर महाराजांनी अर्जुनाला, की अ, "हे अर्जुना, तू गेला होता द्वारकेस, तर यदुवंशी कसे आहेत कृष्णाचे आजोबा, आई-वडील कसे आहेत? कृष्णाच्या सर्व राण्या, कृष्णांचे राजपुत्र आणि नातू वगैरे कसे आहेत?" आणि त्यानंतर युधिष्ठिर महाराजांनी दुसरे प्रश्न विचारले, की "क्षत्रिय म्हणून तू तुझ्या जिम्मेदाऱ्या सर्व पार पाडू शकलास का? काही कोणत्या कर्तव्य पार पाडण्यामध्ये तू कुठे कमी पडला? किंवा कोणी याचक जो तुझ्याकडे काही दान किंवा कोणती याचना करण्यासाठी आला, त्याला तू व्यवस्थित अ, दान करू शकला नाही का?" त्याच्यामुळे ते खूप सारे प्रश्न विचारल्यानंतर युधिष्ठिर महाराज शेवटी अर्जुनाचा निस्तेज चेहरा आणि त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून युधिष्ठिर महाराज शेवटी प्रश्न विचारतात, की भगवंत कृष्ण हे स्वधामामध्ये परतले आहेत का या पृथ्वीवरच्या लीला आटोपून? तर त्यानंतर या अध्यायामध्ये अध्याय क्रमांक 15 मध्ये आपण पाहणार आहोत, की कशाप्रकारे जो ज्यावेळेस बोलायला लागतो, त्यावेळेस तो आपला भगवंतांपासूनचा विरह कसा मांडतो युधिष्ठिर महाराजांच्या समोर. आणि त्याच वेळेस अर्जुन त्या सगळ्या घटना आठवतो आपल्या जीवनातल्या, ज्यावेळेस भगवंतांच्या कृपेने अर्जुनाने किती मोठ्या-मोठ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलेल्या आणि खूप मोठ्या-मोठ्या शूरवीर अशा वीरांना पण अर्जुन हरवू शकला. वेगवेगळ्या देवतांना पण युद्धामध्ये हरवू शकला. केवळ त्याला केलेल्या सामर्थ्याने, शक्तीमुळे. आणि हे सगळं आठवून अर्जुन नंतर लक्षात आणतो, की कशाप्रकारे तोच अर्जुन ज्याच्या त्याच्या धनुष्याचं नाव होतं गांडीव. तर त्याच्या गांडीव धनुष्याच्या तारेच्या कोणता शब्द वापरला जातो? तार छेडणे. तर त्या आवाजाने वेगवेगळ्या महान शूरवीरांचं पण हृदय कंपन व्हायचं आणि त्या गांडीव धनुष्याने अर्जुनाने वेगवेगळ्या देवी-देवतांना पण हरवलेलं युद्धामध्ये. परंतु तेच धनुष्य सोबत असताना ज्यावेळेस काही गुराख्यांचा कवडमेन, काही गुराख्यांचा ज्यावेळेस एक छोटासा समूह ज्यावेळेस अर्जुनावर आक्रमण करतो, कृष्णांच्या पत्न्यांना अर्जुन द्वारकेमधून घेऊन येत असताना, त्यावेळेस त्या साध्या गुराख्यांच्या समूहाने अर्जुन कशाप्रकारे पराभूत होतो आणि अर्जुन हे लक्षात आणतो, की कशाप्रकारे मला प्राप्त झालेली ही सगळी शक्ती, ज्या आधारे कुरुक्षेत्राच्या भूमीवर इतक्या महान योद्ध्यांच्या देऊ शकलो. ती शक्ती केवळ आणि केवळ भगवंतांच्याच कृपेने प्राप्त झाली होती आणि भगवंतांच्याच इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि आता ज्यावेळेस भगवंतांचं प्रयोजन या पृथ्वी तलावर अवतरण्याचं पूर्ण झालेलं आहे, त्यांनी ती शक्ती, ते जे सामर्थ्य आहे, ते काढून घेतलेलं आहे. तर अर्जुन पूर्णतः कृतज्ञता व्यक्त करतो, की भगवंतांनी अर्जुनाला दिलेल्या सामर्थ्याबद्दल आणि कुठेही तिथे कोणत्या अ, तक्रारीची भूमिका नाहीये. कुठेही याचं दुःख नाहीये, की आधी माझ्याकडे ही शक्ती होती, पण आता माझ्याकडे जे काही आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकलो, ते सर्व केवळ आणि केवळ भगवंतांनीच आपल्याला दिलेल्या सामर्थ्याने आपण प्राप्त करू शकतो. मग आपली बुद्धी असू, आपलं ऐश्वर्य असू, आपली शक्ती असू किंवा बाकीच्या आपल्याला ज्या दिलेल्या भगवंतांनी फॅकल्टीज, सुविधा आहेत.
आणि त्यानंतर आपण पाहतो या अध्यायामध्ये, की अर्जुन ज्यावेळेस अशा प्रकारे भगवंतांनी केलेले असंख्य अ, भगवंतांनी दिलेले असंख्य सामर्थ्य यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असताना, ज्यावेळेस भगवंतांच्या आठवणीने अ, खूप दुःखी होतो. भगवंतांनी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जे भगवद्गीतेचे श्लोक सांगितले, भगवद्गीतेचा उपदेश केला, त्या उपदेशांचं स्मरण अर्जुन करतो आणि पुन्हा स्वतःला सावरू शकतो. आणि हे जे हा जो संवाद आहे युधिष्ठिर महाराजांचा आणि अर्जुनाचा, हा संवाद पूर्ण झाल्यानंतर कशाप्रकारे ज्यावेळेस बाकीच्या पांडवांना आणि पांडवांच्या ज्या पत्नी आहेत, द्रौपदी आहे, अर्जुनाची दुसरी पत्नी आहे सुभद्रा आणि पांडवांची आई आहे कुंती देवी. यांना ज्यावेळेस कळतं, वरील आपले ज्या लीला आहेत, त्या पूर्ण करून भगवत धामात परतलेल्या आहेत. त्यावेळेस कशाप्रकारे एका क्षणाचाही विलंब न करता पांडव हे परीक्षित महाराजांना राजसिंहासनावर बसवतात, राज्य त्यांच्या स्वाधीन करतात आणि परीक्षित महाराजांना मॉनिटर करण्यासाठी त्यांना काउन्सिलिंगला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? सल्लागार. त्यांच्यासाठी सल्लागार म्हणून कृपाचार्य यांची नेमणूक करतात आणि सर्व पांडव, आदी, भद्र इत्यादी सर्व पांडव कुळातील पांडव कुटुंबातील सदस्य हे उत्तरेला हिमालयाकडे प्रस्थान करतात, आपलं सर्व राज्य त्याग करून आणि अशा प्रकारे हा अध्याय संपतो. तर खूप सारे जाणून घेण्याचे मुद्दे आहेत. सगळ्यात पहिला मुद्दा महत्त्वाचा हा, की आपल्या जीवनात प्राप्त होणारं प्रत्येक सामर्थ्य हे कसं आपल्या स्वतःच्या मालकीचं नाहीये, तर केवळ आणि केवळ भगवंतांची देण आहे. आणि ज्या प्रकारे भगवंत ते सामर्थ्य देऊ शकतात, त्या प्रकारे ते कधीही काढून पण घेऊ शकतात. त्याच्यामुळे श्रील प्रभुपाद एक खूप चांगली म्हण नेहमी सांगायचे भक्तांना, की "वन शुड नॉट बी प्राउड ऑफ बोरोड ब्लूम्स." याचा अर्थ की आपण उसने घेतलेल्या गोष्टींचा कधी अभिमान नाही ठेवला पाहिजे. म्हणजे अ, समजा पैशांची थोडी गरज आहे आणि मी जर माताजींकडून, प्रभूजींकडून, कुणा तुमच्याकडून जर घेतले ₹1000 आणि मी जर बाहेर शो ऑफ, दिखाऊपणा करायला लागलो, की पहा माझ्याकडे ₹1000 आहेत. तर ज्यांना माहिती आहे, की ते ₹1000 मी किरण जाधव प्रभूजींकडून घेतले, ते लोकं थट्टा करतील, की हे पैसे तुमचे नाहीयेत, हे उसने घेतलेले आहेत आणि त्यावर तुम्ही हे आपली बुद्धी, ऐश्वर्य, आपलं सौंदर्य आणि जे काही आपल्याकडे कोणत्याही क्षमता भगवंतांनी दिलेल्या आहेत, त्या हे जाणून घ्यायला पाहिजे, उपयोगात आणण्यासाठी दिलेल्या आहेत आणि ज्या प्रकारे ते त्या सुविधा, त्या क्षमता देऊ शकतात, त्याच प्रकारे ते परत पण घेऊ शकतात. त्याच्यामुळे यामध्ये आपल्याला अभिमान वाटण्यासारखं आपलं स्वतःचं काही नाही आहे. आणि अर्जुनाच्या, पांडवांच्या उदाहरणावरून आपल्याला खूप सारे धडे शिकायला मिळतात, की दुःखाचा प्रसंगात किती अवघड काळामध्ये जरी मनुष्य असेल, तरी भक्ताचं काम आहे, की अशा अवघड काळामध्ये स्वतःला सावरण्यासाठी भगवंतांचे जे उपदेश आहेत, त्याचा आश्रय घ्यायला आपण शिकलं पाहिजे. आणि तो जर आश्रय आपण प्राप्त केला, तर पांडवांप्रमाणेच विचार करा तुम्ही, अशा व्यक्तींना ज्यांच्यासोबत साक्षात भगवंत हे त्यांच्या कुटुंबातले सदस्य म्हणून राहिलेले आहेत. पावलोपावली ज्यांना भगवंतांचा उपदेश, सल्ला प्राप्त झालेला आहे. भगवंतांची या पृथ्वी तलावरून जाणं हे किती वेदनादायक असलं पाहिजे. पण अशा अवघड परिस्थितीमधून पण युधिष्ठिर महाराज, अर्जुन आणि बाकीचे पांडव हे बाहेर पडू शकले, केवळ आणि केवळ भगवंतांच्या दुसरा आहे. आणि तिसरा आणि महत्त्वाचा धडा, की या भौतिक जगतामध्ये आपले कर्तव्य पार पाडून कशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीने स्वतःला भगवत भक्तीमध्ये पूर्णतः झोकून दिलं पाहिजे, समर्पित केलं पाहिजे. जर आपल्याला आपलं आयुष्य परिपूर्णता प्राप्त करायची ह्याच जन्मामध्ये. जर आपल्याला या भौतिक जगतामध्ये परत यायचं नसेल,
तर प्रत्येक व्यक्तीने आणि शास्त्र विशेषतः सांगतात, की सामान्यतः अ, वय त्या काळामध्ये आपण निवृत्ती आणि निवृत्तीचा अर्थ असा नाही, आपल्या बहुतेक लोकांचा निवृत्तीचा गैरसमज आहे, की निवृत्ती म्हणजे नोकरीमधून निवृत्ती आणि पेन्शन म्हणा किंवा निवृत्तीचं वय हे एन्जॉय करणं, आनंद उपभोगणं. परंतु भक्तांसाठी खरी निवृत्ती म्हणजे स्वतःचा पूर्ण वेळ, स्वतःची पूर्ण ऊर्जा ही भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित करणं. आणि समजा आपल्याला जर भगवंतांना फूल व्हायचं आहे, झालेलं आहे, जुनं झालेलं आहे आणि त्याच्या पाकळ्या कोमेजलेल्या आहेत आणि वास पण त्याचा तितका छान येत नाहीये. का आपण असं फूल वाहू, जे की एकदम फ्रेश म्हणजे आत्ताच्या आत्ता लगेचच झाडाचं काढलेलं आहे आणि ते टवटवीत आहे फूल. कोणत्या प्रकारचं फूल वाहू आपण? जे नवीन आहे, फ्रेश आहे. त्याचप्रमाणे आपण आपलं आयुष्य पण भगवंतांना अर्पण करताना अशा वेळेस डोळ्याने व्यवस्थित दिसत नाहीये, दातं पडायला लागलेले आहेत, ऐकू व्यवस्थित येत नाहीये. अशा अवस्थेमध्ये काय सेवा अर्पण करणार आपण? कारण शरीराचा जो प्राईम म्हणजे जो मु प्रामुख्याने जो क्षमतेचा काळ आहे, तारुण्याचा काळ आहे, तो तर आपण सगळा इंद्रिय तृप्तीमध्ये घालवलेला आहे आणि आता ते राहिलेलं फूल ज्याच्या पाकळ्या वगैरे कोमेजत आहे, ते आपण भगवंतांना म्हणतो, की तुम्ही हे स्वीकारा. तर शक्य होईल तेवढं प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे, की जी वेळ आपल्या हातात आहे, त्यावेळेस आपल्या शरीराच्या सर्व फॅकल्टीज म्हणजे हात, पाय आणि बाकीचे अंग हे व्यवस्थित काम करत असताना भगवत सेवेमध्ये जोडले पाहिजे. तर हे सगळे धडे आपण पांडवांच्या जीवनामधून पाहू या अध्यायामधून. तर मागच्या अध्यायाच्या चर्चेमध्ये आणि आता जी आपण प्रस्तावना चर्चा केली याच्या हरे कृष्ण. ठीक आहे. आपण सुरुवात करू. श्लोक क्रमांक 1 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. सूत उवाच सूत सूत उवाच उवाच एवं कृष्णसखा कृष्णो एवं एवं कृष्णसखा कृष्णसखा कृष्णो कृष्णो भ्रात्रा राज्ञा विकल्पितः भ्रात्रा भ्रात्रा राज्ञा विकल्पितः नानाशङ्कास्पदं रूपम् नानाशङ्कास्पदं नानाशङ्कास्पदं रूपम् रूपम् कृष्णविश्लेषकर्षितः 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 कुणाला वाचायचं आहे का प्रभुजी माताजी? असं हरे उलट चित्त बिने वाचली तर ते असं असलं की उलट सिद्ध म्हणलं. हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. येस. हा किरण प्रभू हरे कृष्ण. हरे कृष्ण. सूत गोस्वामी म्हणाले, विख्यात कृष्ण सखा अर्जुन श्रीकृष्णाच्या विरहाने आणि त्यातच युधिष्ठिर महाराजांनी आपल्या तर्कबुद्धीने नाना प्रकारच्या शंका उपस्थित करून त्याला अनेक प्रश्न विचारले होते. तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद द्वारा अत्यंत दुःखी असल्याने अर्जुनाचा गळा भरून आला होता. त्यामुळे युधिष्ठिरांनी तर्कबुद्धीने विचारलेल्या या विविध प्रश्नांना योग्य प्रकारे उत्तर देणे त्यास शक्य झाले नाही. पुढचा प्रश्न कंटिन्यू करा. वाचू. हा. चे मुख व कमळासारखे हृदय सुकून गेले होते. त्याच्या शरीरावरचे सर्व तेज लोपले होते. भगवंतांच्या स्मरणात तर एक शब्दही बोलण्यात समर्थ झाला नाही. तिसरा पण कंटिन्यू करा. डोळ्यातून वाहणारे दुःखाश्रू त्याने मोठ्या कष्टाने आवरले. भगवान श्रीकृष्ण दृष्टीआड झाल्याने तो खिन्न झाला होता. त्याच्या अत्यंत प्रेमाची स्मृती त्याच्या मनात सारखी दाटून येत होती. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या सदिच्छा, त्यांचे वरदान, त्यांचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध,
त्यांचे सारथ्य हे सर्व वारंवार आठवून अर्जुनाचे अंतःकरण दुःखावेगाने भरून आले आणि अत्यंत जड श्वास घेऊन त्याने बोलण्यास प्रारंभ केला. की जय. परमचेतन भगवंत आणि त्याच्या शुद्ध भक्तांमधील संबंध परिपूर्ण असतात. अर्जुन हा भगवंतांचा विशेष सख्य संबंधाने आदान अर्जुनाशी असलेला व्यवहार उच्चतम सख्यत्वाची सीमा दाखवितो. ते अर्जुनाचा केवळ हितचिंतक नव्हते, तर ते उपकार करता होते आणि हे संबंध अधिक पूर्णत्वाला नेण्यासाठी भगवंतांनी सुभद्रेशी त्याचा विवाह योजून त्याला कौटुंबिक नात्याने बांधून घेतले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे युद्धातील संकटापासून त्याचे रक्षण पत्करले. जेव्हा पांडव सम्राटपदी विराजमान झाले तेव्हाच त्यांना खरे समाधान लाभले. हे सर्वच प्रसंग एकामागोपाठ एक अर्जुनाला प्रभुपाद की जय. जय. तर इथे आपण पाहतो कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर असे कितीतरी प्रसंग येऊन गेले ज्यावेळेस अर्जुन हा त्याच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरील त्याच्या शत्रूंकडून अर्जुन हा मारला गेला असता जर भगवंतांनी त्याला संरक्षण प्रदान कारण आपल्याला पाहायला मिळतात. काही जर सांगायचे गेले तर उदाहरणार्थ भीष्म पितामह हे अर्जुनापेक्षा युद्ध कलेमध्ये आणि धनुर्विद्येमध्ये कितीतरी श्रेष्ठ होते आणि ते 5 विशेष बाण जे त्यांनी राखून ठेवले होते 5 पांडवांना मारण्यासाठी, ते बाण अर्जुनाने प्राप्त केल्यानंतर त्या बाणांच्या शिवायही भीष्म पितामह इतक्या आवेगाने अर्जुनाच्या विरुद्ध लढले कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर, की महाभारत सांगतं, की अर्जुन वॉज लाइक अ सिटिंग डक. सिटिंग डक म्हणजे तो भीम एक मिनिट हा प्रभूजी. तो भीष्मांच्या समोर एखाद्या खेळण्यासारखं होतं त्याला ठार मारणं आणि कृष्णांनी जर ते रथाचं चाक उचललं नसतं, भीष्म यांना थांबवण्यासाठी अर्जुनाला मारण्यापासून आणि भीष्मांवर आक्रमण जर कृष्णांनी केलं नसतं, तर अर्जुनाचा मृत्यू निश्चित होता. त्याच प्रकारे आपण पाहतो, की कर्ण याच्यासोबत अर्जुनाचं ज्यावेळेस युद्ध सुरू होतं, त्यावेळेस कर्णाने अर्जुनाच्या डोक्यावर मारलेला बाण भगवंतांनी केवळ आणि केवळ रथ जमिनी तो चुकवला. त्यावेळेस पण अर्जुनाचा मृत्यू निश्चित होता, नाही तर भगवंतांचं जर संरक्षण नसलं असतं. त्याचप्रमाणे बघतो आपण, की अर्जुनाने जी प्रतिज्ञा केली होती अभिमन्यूला अ, खूप साऱ्या महारथींनी मिळून चुकीच्या पद्धतीने ठार केल्यानंतर आणि ज्यावेळेस जयद्रथ त्या महारथींपैकी एक ज्याने की अभिमन्यूच्या डोक्याला लाथ मारून त्याचा अपमान केला होता, तर त्या जयद्रथाचा वध केल्याशिवाय सूर्यास्ताच्या अगोदर दुसऱ्या दिवशी केल्याशिवाय मी जिवंत राहणार नाही आणि तो जर करू नाही शकलो, तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. त्यावेळेस पण भगवंतांनी जर अर्जुनाला मदत केली नसती, तर अर्जुनाचा अंत हा निश्चित होता. आणि कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर पाहायला मिळतात आणि त्या सर्वांचा शेवट म्हणजे ज्यावेळेस कुरुक्षेत्राचं युद्ध संपलं, त्यावेळेस रथामधून खाली येण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. परंतु अर्जुनाला वाटलं, की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, म्हणून त्यांचा मान आहे अगोदर रथामधून खाली उतरण्याचा. पण कृष्णांनी पुन्हा एकदा अर्जुनाला सांगितलं, की "तू अगोदर उतर." आणि अर्जुन रथामधून उतरल्यानंतर ज्यावेळेस भगवंत स्वतः त्या रथामधून खाली उतरले, अर्जुनाचा पूर्ण ते अगदी भस्मसात झाला. सांगण्याचा अर्थ असा, की असंख्य असे प्रसंग उद्भवले कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर, ज्यावेळेस अर्जुनाचा जीव हा गेला असता, जर भगवंतांनी त्याचं वैयक्तिकरित्या त्याला मदत केली नसती तर. तर अर्जुन हे सर्व आठवत आहे आणि आपली कृतज्ञता व्यक्त करत आहे भगवंतांच्या प्रती,
की कशा प्रकारे पूर्ण पुरुषोत्तम असलेले भगवान कृष्ण हे अर्जुनाचे आणि पांडवांचे अशा प्रकारचे हितचिंतक होते. अर्जुन आणि बाकीचे पांडव हे शुद्ध भक्त असल्यामुळे, की खूप स्नेह संबंधाने त्यांचं आदान-प्रदान प्रकारे नात्यामध्ये बांधून घेण्यासाठी अर्जुनाने आपल्या स्वतःच्या बहिणीचा, सुभद्रेचा विवाह अर्जुनासोबत आयोजन केलं. कशाप्रकारे आयोजन केलं? अर्जुनाला हे सांगून, की सुभद्रेला पळवून नेण्यासाठी. आणि ज्यावेळेस बलरामजी हे खूप क्रोधित झाले होते, अर्जुनाने सुभद्रेला ज्यावेळेस पळवून नेलं अ, विवाहासाठी आणि बलरामजी स्वतः अर्जुनावर आक्रमण करून त्याला ठार मारण्यासाठी तयार होते. त्यावेळेस पण भगवंतांनी त्यांची समजूत काढली आणि अर्जुनाला वाचवलं. आणि कारण भगवंतांना ह्या पृथ्वी स्थापायचं होतं आणि ते धर्माचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी धर्माचं पालन करणारे पांडव यांना आणि यांचे सर्वात मोठे भाऊ युधिष्ठिर महाराज यांना धर्मराज युधिष्ठिर यांना जगाचे सम्राट पदी विराजमान करायचं होतं. तर त्यासाठी भगवंतांनी कुरुक्षेत्राचे युद्ध घडवलं आणि त्या युद्धामध्ये प्रेरणा दिली अर्जुनाला आणि बाकीच्या पांडवांना स्वतःचं पूर्ण क्षमतेने समर्पित होण्यासाठी आणि शेवटी पांडवांना ह्या जगाच्या सम्राटपदी विराजमान केलं. आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी, प्रयोजन प्राप्त करण्यासाठी. तर हे सर्व भगवंतांनी केलेले जे स्नेहाचे, जे प्रेमाचे आदान-प्रदान आहे, ते अर्जुन आठवत आहे आणि त्या आठवण्याने, त्या स्मरणाने अर्जुनाचं अंतःकरण हे भरून आलेलं आहे. श्लोक क्रमांक 5. अर्जुन उवाच वञ्चितोऽहं वञ्चितोऽहं महाराज हरिणा बन्धुरूपिणा हरिणा बन्धुरूपिणा येन मे अपहृतं तेजो येन मे येन मे अपहृतं तेजो तेजो देवविस्मापनं महत्. देवविस्मापनं महत्. महत्. तर या श्लोकामध्ये युधिष्ठिर महाराजांनी विचारलेल्या त्यांना उत्तर देत आहे आणि त्यांच्या मनातील जी भीती आहे ती कन्फर्म करत आहे की भगवंत आपल्याला सोडून भगवत धामात परत का. प्रभुजी माताजी हरे कृष्ण. हरे यो- कृष्ण प्रभूजी. योजना माताजी हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे राजन, मला अत्यंत जिवलग मित्राप्रमाणे वागविणारे भगवान श्रीहरी मला एकाकी सोडून गेले. त्यामुळे देवांनाही आश्चर्यचकित करणारे माझे तेज आणि सामर्थ्य आता माझ्याजवळ राहिले नाही. तात्पर्य: भगवद्गीतेत 10.41 भगवंत म्हणतात, जो कोणी संपत्ती, बळ, सौंदर्य, ज्ञान या भौतिक जगतातील वांछनीय ऐश्वर्यांनी विशेष संपन्न असतो, त्याची ती ऐश्वर्य म्हणजे माझ्या समग्र शक्तीचा एक सूक्ष्म अंश असल्याचे जाण. म्हणून भगवंतांकडून शक्ती प्राप्त केल्याविना कोणीही स्वतंत्र रूपाने समर्थ होऊ शकत नाही. भगवंत आपल्या नित्यमुक्त पार्षदांसह या अवनीतलावर अवतीर्ण होतात, तेव्हा ते आपल्या दिव्य शक्तीचे प्रदर्शन करतात. एवढेच नव्हे तर ते आपल्या अवतार कार्यात आपल्या पार्षदांनाही शक्ती प्रदान करतात. भगवद्गीतेत 4.5 हे सांगितले आहे की भगवंत आणि त्यांचे पार्षद अनेक वेळा अवतीर्ण होतात. भगवंतांच्या स्मरणात सर्व अवतार कार्य असतात. तथापि भगवंतांच्या परम इच्छेने त्यांच्या पार्षदांना तेव्हा भगवंत या भूतलावरून स्वधाम गमन करतात. तेव्हा आपल्या सर्वच पार्षदांना ते स्वतः समवेत घेऊन जातात. भगवंतांनी अर्जुनाला जे यश आणि शक्ती दिली होती ती भगवंतांच्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी होती. परंतु जेव्हा उद्देश पूर्ण झाला तेव्हा तो पराक्रम
कारण स्वर्ग निवासी जनांना देखील विस्मयात पाडणारी अर्जुनाची प्रबळ शक्ती आता आवश्यक नव्हती आणि अशी शक्ती भगवत धामात जाण्यासाठी आवश्यक होती असेही नाही. अर्जुनासारख्यांनाच तसेच स्वर्गाच्या देवासारख्यांना देऊ केलेली शक्ती भगवंत काढून घेऊ शकतात. तर अशा महान आत्म्यांच्या तुलनेत नगण्य असणं तात्पर्य कोणीही भगवंतांकडून उसन्या घेतलेल्या शक्तीवर गर्विष्ठ होऊ नये. सुज्ञ मनुष्याने उलट अशा देणगीविषयी भगवंतांशी निरंतर कृतज्ञ असावे आणि अशा शक्तीचा भगवंतांच्या सेवेसाठी उपयोग करावा. अशी शक्ती भगवंत कधीही हिरावून घेतील. म्हणून अशा शक्तीचा व ऐश्वर्यांचा उत्तम उपयोग म्हणजे त्यांना भगवंतांच्या सेवेत नियुक्त करणे हा होय. धन्य हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. शिला प्रभुपाद की की जय, जय. जय. तर इथे आपण पाहतो अर्जुनाच्या स्वतःच्या की कशा प्रकारे आपल्या जीवनात प्राप्त होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी हे कसं कृतज्ञता असणं आवश्यक आहे, की ह्या सर्व गोष्टी इथे सांगितलेले की ऐश्वर्य, शक्ती या सर्व गोष्टी केवळ आणि केवळ भगवंतांनी आणि त्या कशासाठी प्राप्त कशासाठी देतात भगवंत? त्यांचं ध्येय, त्यांचं उद्दिष्ट, त्यांचं प्रयोजन पूर्ण करण्यासाठी विशेषतः त्यांच्या शुद्ध भक्तांच्या बाबतीमध्ये, पांडवांच्या बाबतीमध्ये या जगामध्ये धर्माचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी भगवंतांनी पांडवांना आणि विशेषतः अर्जुनाला ह्या सर्व शक्ती प्रदान केल्या. परंतु इथे भागवतामध्ये सांगितलं आहे जेव्हा हे उद्देश भगवंतांचं पूर्ण होतं, ही शक्ती काढून पण घेऊ शकतात, ज्याप्रमाणे अर्जुनाची शक्ती भगवंतांनी काढून घेतली. का? कारण कुरुक्षेत्राचं युद्ध झालेलं आहे, संपलेलं आहे आणि धर्माचं राज्य प्रस्थापित झालेलं आहे. आता अर्जुनाला भगवत धामात जाण्यासाठी या सर्व शक्तींची मिलिटरी आर्ट म्हणजे युद्ध जी हे आहे, कला आहे, त्या युद्ध कलेच्या शक्तीची अर्जुनाला गरज नाहीये भगवत धामात परतण्यासाठी. त्याच्यामुळे ज्या उद्दिष्टासाठी ती शक्ती दिलेली होती, ते उद्दिष्ट पूर्ण झालंय. भगवंत ती शक्ती काढून घेऊ शकतात. त्याच्यामुळे प्रत्येक मनुष्याचं हे कर्तव्य आहे, की त्या सामर्थ्याच्या प्रती, त्या शक्तीच्या प्रती अभिमान न बाळगता केवळ आणि केवळ अशी शक्ती पाहिजे आणि भगवंतांची निरंतर कृतज्ञता असली पाहिजे. असं एक खूप सुंदर म्हण आहे इंग्रजीमध्ये, की "अ ग्रेटफुल हार्ट इज अ हॅपी हार्ट." म्हणजे जो व्यक्ती कृतज्ञ आहे, आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेल्या असंख्य गोष्टींसाठी जो भगवंतांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो, कृतज्ञ राहतो, केवळ असाच व्यक्ती याचं हृदय हे आनंदी राहू शकतं. आणि जो कृतज्ञच्या विरुद्धार्थी मराठीमध्ये शब्द आहे कृतघ्न. कृतघ्न म्हणजे आपल्याला मिळालेल्या सुविधांच्या प्रती हे कृतज्ञता नसणं, असं समजणं की हे तर माझं स्वतःचंच आहे, याच्यासाठी मला दुसऱ्यांना कुणाला क्रेडिट द्यायचं, श्रेय द्यायची गरज नाहीये. त्याला कृतज्ञता म्हणतात. तर केवळ आणि तरच आपल्या जीवनामध्ये शांतता आणि समाधान आपल्याला प्राप्त होईल. एका कृतघ्न व्यक्तीसाठी त्याला जगातलं सर्व जरी प्राप्त झालं, तरी तो कधीही समाधानी राहू शकणार नाही. आणि ह्या ज्या आपल्यामध्ये दिलेल्या आहेत, त्या काही काळापुरत्या आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या क्षमता असताना जर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये वापरल्या, तर त्याचा काहीतरी उपयोग आहे. नाहीतर श्रम एव हि केवलम. भागवतम पहिल्या स्कंदामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये आपण तो श्लोक पाहिला, की अशा त्या सुविधा ज्या की आपण भगवत सेवेमध्ये भगवंतांच्या संतुष्टीसाठी उपयोगात आणू शकत नाही, असे सगळे आपले कार्य आणि क्षमता म्हणजे श्रम एव हि केवलम. केवळ आणि केवळ व्यर्थ आहेत. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजी, माताजी? हरे कृष्ण. खूप शांत शांत आहेत आज सगळे. हरे कृष्ण, हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे हरे कृष्ण. एक याबद्दल एक जसं अर्जुनाचं युद्धामध्ये असलेलं कर्तृत्व किंवा हे त्यांच्या
भगवंतांचं काम झाल्याबरोबर पूर्णत्वाला गेल्याबद्दल, सर्व स्थिरस्थावर झाल्याबरोबर त्याची सर्व सामर्थ्य हे काढून घेण्यात काढून आलं घेतलं. हं. भगवंताच्या. असंच मला वाटते, म्हणजे माझ्या आख्यायिकेमध्ये ऐकायला मिळालं की ज्यावेळेला श्रीराम आपल्या युद्धासाठी लंकेला निघाले होते, त्यावेळेला समुद्र हे सेतू उभारण्यासाठी हनुमंतांना त्यांनी फेकले आणि ते तरंगू लागले आणि त्याप्रमाणे ते सेतू पूर्ण झाला, अशी एक आख्यायिका आहे. आणि बरोबर. हे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर, राज्याभिषेक रामांचा परत राज्यकारभार चालू झाल्यानंतर हनुमानाने तो पुन्हा प्रयत्न करण्याचा एक प्रयोग बघितला समुद्रामध्ये, रामाचं नाव घेऊन दगड टाकण्याचा आणि तो त्याचा सेतू पूर्ण करायचा, पण ते होऊ शकलं नाही. म्हणजेच तिथेही त्या असा एक हा संदर्भ लागू पडतो, असं मला हे ऐकिवात आहे, म्हणून मी तुम्हाला एक धन्यवाद, धन्यवाद. सर्व जे क्षमता आहेत, इथे भागवतामध्ये शब्द वापरलेला आहे, की या उसन्या घेतलेल्या शक्ती आहेत. उसन्या म्हणजे उसनवारीवर, जेणेकरून ह्या आपल्या नाहीयेत, भगवंतांच्या आहेत आणि आपल्याला विशेष एका प्रयोजनासाठी, विशेष ध्येयासाठी प्राप्त करून दिलेल्या आहेत. आणि भौतिक जगतामध्ये असं सांगितलं जातं, की आपल्या ज्या भौतिक क्षमता आहेत, फॅकल्टीज आहेत, त्या जर आपण जे आपल्याला भगवंतांनी गुण दिलेले आहेत, स्किल्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? कला. ज्या काही कौशल्य दिलेले, उपयोग नाही केला तर त्या गंजून जातात, वापरण्यात जर आलेल्या नाहीत तर. त्याच्यामुळे वापर करायला पाहिजे आणि ज्या कारणासाठी त्या दिलेल्या आहेत, त्या कारणासाठी करायला पाहिजे. जसं की अजून एक गोष्ट सांगितली जाते, की वैकुंठ लोकामध्ये लक्ष्मीजी या निरंतर भगवंतांची सेवा करत आहेत, पादसेवन आणि बाकीच्या पण सेवा करत आहेत. तर त्या लक्ष्मीजींचा भगवंतांच्या सेवेत असणं आहे. अशाच प्रकारे या भौतिक जगतामध्ये पण आपल्याला भगवंतांच्या कृपेने ज्या काही गोष्टी आयुष्यामध्ये प्राप्त होतात, त्याच्यातला काही हिस्सा विशेषतः लक्ष्मी ही भगवंतांच्या सेवेत वापरायला पाहिजे. आणि ती जर वापरली नाही, तर आपण लक्ष्मीला नारायणांच्या सेवेमध्ये जर वापरली नाही, तर ती काय राहते? खूप चंचला राहते. चंचला म्हणजे आज एका ठिकाणी आहे, तर उद्या दुसऱ्या ठिकाणी आहे. खूप इकडून-तिकडे लगेच बदलत राहते. त्याच्यामुळे जी संधी आपल्याला आज उपलब्ध आहे, आपल्याला प्राप्त झालेल्या क्षमतांनुसार, त्या क्षमता गेल्यानंतर ती संधी भगवंतांची सेवा करण्याची. त्याच्यामुळे नुसती इच्छा असून उपयोगात नाही, तर त्या इच्छेला आपण मार्ग दिला पाहिजे. त्या क्षमतांना, त्या शक्तीला भगवंतांच्या सेवेमध्ये जोडून. जसं अर्जुन इथे. आणि अजून दुसरी गोष्ट, की विशेषतः अर्जुनाच्या उदाहरणावरून भगवंतांना आपल्याला ही गोष्ट दाखवून द्यायची आहे, की त्याची मानसिकता, अर्जुनाची जी मेंटॅलिटी, मानसिकता आहे ती आपण समजून घ्यायला पाहिजे, की कशाप्रकारे थोडी पण तक्रार नाहीये अर्जुनाला, की ही शक्ती भगवंतांनी जी दिली होती, ती का काढून घेतली. त्याउलट कृतज्ञता आहे, की ही जी शक्ती होती ती भगवंतांच्याच मालकीची होती. काही काळापुरता मला प्राप्त झाली होती, ही सेवा करण्यासाठी आणि ती सेवा पूर्ण झाली आहे, तर भगवंताची पण महानता जगासमोर प्रस्तुत करण्यासाठी भगवंतांनी हे केलेलं आहे. म्हणजे खूप सारे आपल्याला याच्यामधून धडे किंवा शिकायला मिळतात अर्जुनाच्या आणि पांडवांच्या उदाहरणामधून. अजून काही प्रश्न आहे? काही सांगायचं आहे प्रभुजीज, माताजीज पुन्हा? प्रकारे आपल्या जीवनात आपण करू शकणारं प्रत्येक काम, प्रत्येक क्षमता ही भगवंतांची देणगी आहे आणि विशेष कार्यासाठीच ती वापरायला पाहिजे. अभिमान नाही बाळगायला पाहिजे. श्लोक क्रमांक 6. यस्य क्षण वियोगेन
यस्य शनवियोगेन क्षणवियोगेन लोको ह्यः प्रियदर्शनः लोको ह्यप्रियदर्शनः उक्थेन रहितो हेष उक्तेन रहितो हेष मृतकः प्रोच्यते यथा उच्यते यथा प्रोच्यते यथा कुणाला वाचायचं आहे का प्रभुजीच माताजीच? हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी. हा, अलका माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. ज्यांच्या क्षणभराच्या वियोगानेही संपूर्ण प्राणरहित देहाप्रमाणे भासते अशा त्या भगवंतांना मी हरवून बसलो आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादजी की जय. वास्तविक पाहता जीवाला भगवंतापेक्षा प्रिय दुसरे कोणी असूच शकत नाही. भगवंत स्वांश व विभिन्नांशाच्या रूपात आपला असंख्य अंशाने विस्तार करतात. परमात्मा भगवंताचा सांश आहे, तर जीव हे विभिन्नांश आहेत. जीव हा भौतिक देहातील सर्वात महत्वाचा घटक आहे. त्या जीवा वाचून या भौतिक देहाला काही मूल्य नाही. तसेच परमात्म्या वाचून या जीवाला काही पूर्वस्थितीच नाहीच, अस्तित्वच नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म किंवा परमात्मा यांना भगवान श्रीकृष्णाखेरीज काही स्थानच नाही. भगवद्गीतेत याची सविस्तर व्याख्या करण्यात आली आहे. श्रीत असे आहेत. आत्यंतिक आश्रयत्व भगवंतच आहे, म्हणून तेच सर्वांचे जीवन तत्व आहे. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथे अर्जुन वेगवेगळ्या उपमा देत आहे की कशा प्रकारे भगवंताच्या जाण्याने या भौतिक जगतातून त्याची जी अवस्था आहे ती अशा एका शरीराची अवस्था आहे ज्याच्यामधून प्राण किंवा जीव हा निघून गेलेला आहे. जसं आपण पाहतो की या भौतिक जगतातली कितीही मोठी सौंदर्यवती असू द्या किंवा सौंदर्य असणारा माणूस असू द्या, व्यक्ती असू द्या, एकदा प्राण त्या शरीरातून निघून गेला तर तेच सौंदर्य असं वाटतं की ते सौंदर्य राहत नाही आणि त्या शरीराची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी लागते, कारण ते सडत जातं. भगवंतांचा जो विभिन्न अंश विस्तारित रूप आहे जीवाच्या रूपामध्ये, ते निघून गेल्यानंतर शरीरातून. त्याच प्रकारे अर्जुन हे म्हणत आहेत की भगवंतांच्या जाण्याने माझी पण अवस्था त्या भगवंत आपल्यामधून निघून गेल्यानंतर. आणि अंश आणि विभिन्न अंश याबद्दल आपण अगोदर चर्चा केली आहे की जे भगवंतांचं स्वतःचं विस्तारित रूप, जसे वेगवेगळे विष्णू अवतार, जसं पुरुष अवतारांमध्ये आपण पाहतो शिरोदक्ष विष्णू, किंवा विष्णू अवतार जसं वामनदेव, परशुराम, बुद्ध, मत्स्य अवतार, हयग्रीव अवतार. तर हे सर्व जे विष्णू अवतार आहेत भगवंतांचे, त्यांना म्हटलं जातं स्वांश अवतार. आणि जे जीव आहेत भगवंतांचे, जे पार्ट अँड पार्सल, भगवंतांचे जे अंश आहेत त्यांना विभिन्न अंश म्हणतात. भगवंतांपेक्षा आपण विभिन्न आहोत. आपण भगवंतांपासून आलेलो आहोत, पण भगवंतांपेक्षा विभिन्न आहोत. परंतु जे स्वांश आहेत ते भगवंतांचं विष्णू तत्व आहेत, जसं वामनदेव, परशुराम, मत्स्य अवतार, हयग्रीव वगैरे वगैरे. आणि ज्याप्रमाणे या भौतिक देहातील सर्वात महत्वाचा घटक हा त्यामध्ये राहणारा जीव आहे. उदाहरणार्थ आपण पाहतो रोडवर कधी कोणता ऍक्सिडेंट वगैरे झाला कोणत्या कारचा, तर आधी आपण ही काळजी करत नाही की ते कारचं किती नुकसान झालं किंवा किती महागडी कार आहे आणि त्याला दुरुस्त करण्यासाठी किती सारा खर्च येईल. आपण सर्वात अगोदर त्या ठिकाणी काय पाहतो की यामध्ये कोणी जखमी झालेला आहे का, कुणाचा जीव वाचवण्याची, कारण तो जर व्यक्ती सुरक्षित राहिला तर कार एक नाही 10 मिळवता येतील. जसं हिंदीमध्ये म्हण आहे की सर सलामत तो पकडी 50. त्याचप्रमाणे या जीवाचं जसं महत्व आहे या शरीरासाठी, अर्जुन म्हणत आहेत की भगवंतांच्या अस्तित्वाशिवाय, त्यांच्या आपल्यासोबत राहण्याशिवाय
आपलं जीवन पण त्याचप्रमाणे व्हॉइड म्हणजे पोकळ आहे, व्यर्थ आहे. आणि ज्या प्रकारे अर्जुन इथे भगवंतांपासूनचा वियोग व्यक्त करत आहे, त्याच प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंनी रचलेल्या शिष्टाष्टकामध्ये एक श्लोक इतं निमेषेन चक्षुषा प्रवृषितं शून्य इतं जगत् सर्वं गोविंद विरहेण मी. त्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू म्हणतात की हे गोविंदा, हे कृष्णा, तुमच्या शिवाय म्हणजे तुमच्या विरहामध्ये ह्या भौतिक जगतातला एक एक क्षण माझ्यासाठी एका तपाप्रमाणे, निमेष म्हणजे एक क्षण, खूप छोटा म्हणजे सेकंदापेक्षाही कमी, तो युगापर्यंतच्या लांबलचक काळाप्रमाणे मला मोठा वाटत आहे. कशामध्ये? तुमच्या विरहामध्ये. आणि या जगातली कोणतीच गोष्ट मला ती संतुष्टी, ते समाधान देत नाहीये, जे तुमचं इथे असणारं अस्तित्व, इथे असणारा तुमचा जो प्रेझेन्स आहे, उपस्थित गोष्ट ह्या जगातली देऊ शकत नाहीये. त्याचप्रमाणे अर्जुन पण आपला वियोग भगवंतांबद्दलचा इथे व्यक्त करत आहे. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 7. कुणाला काही प्रश्न वगैरे असेल प्रभुजीस तुम्ही विचारा मध्ये. प्रभुजीस माताजीस. यत् संशयात् द्रुपद द्रुपदगेहमुपागतानां राज्ञां स्वयंवरमुखे स्मरदुर्मदानां राज्ञा स्वयंवरमुखे स्मरदोर्मदानां तेजोरुतं तेजोहृतं ऋतं खलु मया विहतश्च मत्स्यः सज्जीकृतेन धनुषाधिगता च कृष्णा सज्जीकृतेन धनुषा विगता च विगता च कृष्णा. कृष्णा. आणि आता अर्जुन वेगवेगळे प्रसंग आपल्या जीवनातले आठवत आहे, ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ भगवंतांच्याच कृपेने तो मोठ्या मोठ्या योद्ध्यांना पराभूत करू शकला. कुणाला वाचायचं आहे का प्रभुजीज माताजीज? हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम प्रभूजी. मी मी वाच- वाचू? हा, तर रतिरूपा माताजी तुम्ही हा वाचा, पूजा माताजी तुम्ही पुढचा वाचा. हरे कृष्ण. ओके प्रभूजी. हरी. धन्यवाद प्रभूजी. द्रुपदच्या राजवाड्यात स्वयंवर प्रसंगी आलेल्या अन्य सर्व कामुक राजांना समर्थानेच पराभूत करू शकलो. धनुष्य बाणाने मत्स्यवेध करू शकलो आणि द्रौपदीला पत्नी म्हणून मिळवू शकलो. श्री प्रभुपाद द्वारा श्री प्रभुपाद की जय. द्रौपदी ही राजा द्रुपदची सर्वात सुंदर कन्या. तिच्या तरुणपणी बहुतेक सर्व राजांनी तिच्या पाणिग्रहाची द्रुपदने आपली कन्या अर्जुनाला देण्याचा निश्चय केला होता. म्हणूनच त्याने एक विलक्षण योजना आखली. राजवाड्यात एका चक्राच्या आत ठेवलेल्या एक मासा घराच्या छाताला टांगलेला होता. अट अशी होती की एकत्रित आलेल्या राजपुत्रांपैकी कोणीही येऊन त्या छत्र रक्षित मासाला डोळा फोडायचा होता. मात्र त्यासाठी कोणालाही वर छाताकडे वा त्या माशांकडे पाहू दिले जाणार नव्हते. खाली भूमीवर एक पाण्याचे भांडे होते. त्यात ते चक्र आणि तो मासा त्याचे प्रतिबिंब दिसत होते आणि त्या पाण्यात पाहून धनुर्धनाने लक्षाचा वेध घालवायचा होता. महाराज द्रुपदला त्यांची पूर्ण जाणीव होती की एक तर अर्जुन अथवा कर्ण या दोघांपैकीच कोणीतरी लक्षवेध करू शकेल. परंतु तरीही त्याला आपली मुलगी मित्रांच्या या सभेत द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न याने आपल्या उपवर भगिनींची राजमंडळांची परिचय करून दिला. तेव्हा अर्जुनही त्या क्रीडा गृहात उपस्थित होता. तथापि द्रौपदी तेव्हा कर्णही त्या क्रीडागृहात उपस्थित होता. सॉरी
होता. तथापि द्रौपदीने चातुर्याने अर्जुनाच्या प्रतिस्पर्धा होण्याच्या मार्गातून कर्णाला दूर केले. तिने आपला बाहू धृष्टद्युम्न करवी असे कळविले की क्षत्रियांपैकी हीन जातीच्या कोणाशीही ती विवाह करू इच्छित नाही. वैश्य आणि शूद्र हे क्षत्रियापेक्षा कनिष्ठ श्रेणीचे समजले जातात. कर्ण हा सुतपुत्र होता आणि जात होता. द्रौपदीने आपल्या या युक्तिवादाने कर्णाला टाळले. दरिद्री ब्राह्मणाचा वेश घेतलेल्या अर्जुनाने जेव्हा लक्षवेध केला तेव्हा प्रत्येकालाच आश्चर्य वाटले आणि त्या सर्वांशी विशेषतः कर्णाने अर्जुनाशी घोर युद्ध केले. परंतु त्या राजपुत्रांच्या द्वंद्वात भगवंताच्या कृपेने अर्जुन पूर्ण विजयी झाला आणि त्याने द्रौपदीचे पाणी ग्रहण केले. आता भगवंताच्या अवतार समाप्तीनंतर तो शोकावेगाने आणि या प्रसंगाची आठवण काढीत आहे, कारण भगवंताच्या सामर्थ्यावरच तो इतका समर्थ झाला होता. श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्ण जय. प्रभुजी हरे नाम. कृष्ण. Just एक minute. हरे कृष्ण. तर इथे अर्जुन द्रौपदीच्या स्वयंवराची की त्या स्वयंवरामध्ये केवळ आणि केवळ भगवंतांच्याच कृपेने अर्जुन तो जो माशाचा डोळा जो की भेदायचा होता त्या माशाकडे न बघता आणि त्याच्या प्रतिबिंबाकडे बघून पाण्यामध्ये तो भेदायचा होता. कशा प्रकारे हे अर्जुनाला शक्य झालं? भगवंतांच्या सामर्थ्याच्या आधारावर. आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी जे समर्थ होते असे अर्जुन आणि कर्ण होते. परंतु त्यावेळेस भगवंतांच्याच कृपेने द्रौपदीला ही हरे कृष्ण प्रभूजीच माताजीच माफ करा. केवळ भगवंतांच्याच कृपेने द्रौपदीला पण ही गोष्ट तिने कर्णाचं जे सूतपुत्र म्हणून ओळख होती की कोणत्या राज्याचा तो राजा नव्हता. आणि त्यानंतर आपण पाहतो की दुर्योधनाने कर्णाला हे अंग देशाचा राजा बनवलं जेणेकरून तो पण क्षत्रिय म्हणून गणला जावा. परंतु अर्जुन इथे विशेषतः भगवंतांच्या कृतज्ञतेमध्ये हे वेगवेगळे प्रसंग आठवत आहेत, ज्याच्यापैकी पहिला हा द्रौपदीच्या स्वयंवराचा प्रसंग आपण पाहिला. तर प्रभूजी 2 ते 3 मिनिट आपण थोडंसं लवकर कन्क्लूड करू आज, कारण मला काही अनाउन्समेंट पण करायच्या. तर रतिरूपा माताजी तुम्ही रेकॉर्डिंग बंद करा. हरे कृष्ण. ओके 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 प्रभुजी.